वृषभ राशीच्या मित्रांनो, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सत्य, धर्म आणि करुणा यांचा स्वीकार करा आणि प्रभूच्या नावाने आपले जीवन सुंदर बनवा. पापांपासून दूर रहा आणि पुण्याची वाट चालत राहा. भक्तीच्या मार्गाने प्रत्येक दुःखावर मात करता येते. धैर्य आणि श्रद्धेने जीवनाच्या मार्गावर चालत राहिल्यास ईश्वराची कृपा आपल्यावर राहील आणि जीवन अधिक सुलभ होईल. प्रत्येक कृतीत प्रभूचे स्मरण करा, त्याचा आशीर्वाद कायम लाभत राहील. मनुष्याला गाढवापासूनही काही मूल्यवान शिकवण मिळू शकते. गाढवाच्या 3 गोष्टी जर आपण आयुष्यात स्वीकारल्या तर अपयश आपल्याला स्पर्शही करणार नाही. जीवनात कोणतीही परिस्थिती असो, गाढव कधीच थांबत नाही. भीषण ऊन असो वा कडक थंडी, ते काम करतच राहतं. त्याप्रमाणे माणसानेही परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या कर्तव्याकडे लक्ष द्यावं. अडचणी या आपल्या सामर्थ्याचा परिचय देतात. त्यामुळे अडचणींना घाबरू नका, त्यातूनच खरे सामर्थ्य उगम पावते. वृषभ राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस आपल्या वागणुकीत बदल करण्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यात आणि कृतीत सौम्यता असेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. ज्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र वाढतील, सामाजिक स्तरात तुमचा मान वाढेल. आज तुम्ही भविष्यातील आर्थिक नियोजन कराल. नवीन जमीन खरेदीचा विचार कराल आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता असेल. गाढव कधीच आळस करत नाही. कितीही थकलं असलं तरी ते आपलं काम करतच राहतं. ही शिकवण माणसाने आत्मसात करावी. कामात कसूर केल्यास यश दूर जाईल. त्यामुळे प्रत्येक कार्य समर्पणाने पूर्ण करा. जो आहे त्यात समाधानी रहा, कारण समाधानामुळे चेहऱ्यावर हास्य असतं. आंतरिक समाधान हे खऱ्या यशाचं रहस्य आहे. स्पर्धा किंवा हाव यांच्यापासून दूर राहा. मनःशांती आणि स्थिरता या जीवनात मोठं स्थान ठेवतात. वृषभ राशीच्या मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवता येईल. एखाद्या चित्रपटाला जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होईल. जोडीदार तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन येईल. कुटुंबात सौहार्दाचं वातावरण राहील. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. माता दुर्गेच्या चरणी लाल फूल अर्पण करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल. मित्रांबरोबर आनंदी वेळ जाईल. आज आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. तुमचे सिनियर्स तुमच्या कार्यावर खुश राहतील. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. सहकाऱ्यांकडून तुम्हाला उपयोगी सूचना मिळतील. जर तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर आज विवाहाचे योग जुळू शकतात. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कार्यालयीन कामांमध्ये अनुभवाचा उपयोग होईल. समाजात तुमच्या सुसंस्कृत वागणुकीमुळे मान सन्मान मिळेल. वृषभ राशीच्या मित्रांनो, गृहस्थ जीवनात सुखशांती राहील, पण काही वेळा कुटुंबातील तणाव तुमच्या मनावर परिणाम करू शकतो. अशावेळी संयम ठेवा. सरकार किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून फारशी मदत मिळणार नाही, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. एखाद्या गोष्टीचा निकाल अपेक्षित नसला तरी तो तुमच्या फायद्याचाच ठरेल. मित्रांच्या सल्ल्याचा फायदा होईल. घरातील जबाबदारी नीट पार पाडा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विशेष मेहनत घ्यावी. आज तुमच्या प्रेमात सौम्यता असेल. भावनिकदृष्ट्या तुमचं नातं अधिक दृढ होईल. मात्र काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे संवाद ठेवणं आवश्यक आहे. केतू आणि सूर्याचा एकत्र प्रभाव तुमच्या प्रेमसंबंधांवर परिणाम करू शकतो. फोन किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद सुरू राहील. ऑफिसमध्ये कामाचा ताण असला तरी संध्याकाळी फिरायला जाणं तुम्हाला ताजेतवाने करेल.
मनात सामाजिक कार्याची भावना जागृत होईल. वृषभ राशीच्या मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने काही जणांना हाड किंवा मूत्राशयाशी संबंधित त्रास संभवतो. ज्येष्ठांनी भावनिक गोष्टींपासून आणि लांब प्रवासापासून दूर राहावं. कार्यालयीन गोंधळामुळे प्रेमसंबंधात अंतर निर्माण होऊ शकतं. मात्र हे तात्पुरतं असेल. प्रवासातून नवे संपर्क होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर समाधान व्यक्त केलं जाईल. फिजिक्सचे विद्यार्थी आज विशेष मेहनत घेऊन अभ्यासात प्रगती साधतील. खानपानाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आज एखाद्या शुभ वार्तेची अपेक्षा ठेवा. कुठून तरी तुमच्यापर्यंत आनंददायक बातमी येईल. जे लोक स्पोर्ट्स क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी दिवस सामान्य राहील. ऑफिसमधील जबाबदाऱ्या वाढतील पण त्या तुम्हाला पुढे नेतील. गरजू लोकांना वस्त्रदान करा. आज तुमचा शुभ अंक आहे 8 आणि शुभ रंग पारदर्शी व गुलाबी आहे. शिवलिंगावर दूध व जल अर्पण करून नमः शिवाय मंत्राचा जप करा. हे उपाय तुमचे जीवन सुखमय आणि समृद्ध बनवतील. वृषभ राशीच्या मित्रांनो, सत्य, धर्म आणि करुणा यांचा स्वीकार करा आणि प्रभूच्या नावाने आपले जीवन सुंदर बनवा. पापांपासून दूर रहा आणि पुण्याची वाट चालत राहा. भक्तीच्या मार्गाने प्रत्येक दुःखावर मात करता येते. धैर्य आणि श्रद्धेने जीवनाच्या मार्गावर चालत राहिल्यास ईश्वराची कृपा आपल्यावर राहील आणि जीवन अधिक सुलभ होईल. प्रत्येक कृतीत प्रभूचे स्मरण करा, त्याचा आशीर्वाद कायम लाभत राहील. मनुष्याला गाढवापासूनही काही मूल्यवान शिकवण मिळू शकते. गाढवाच्या 3 गोष्टी जर आपण आयुष्यात स्वीकारल्या तर अपयश आपल्याला स्पर्शही करणार नाही. जीवनात कोणतीही परिस्थिती असो, गाढव कधीच थांबत नाही. भीषण ऊन असो वा कडक थंडी, ते काम करतच राहतं. त्याप्रमाणे माणसानेही परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या कर्तव्याकडे लक्ष द्यावं. अडचणी या आपल्या सामर्थ्याचा परिचय देतात. त्यामुळे अडचणींना घाबरू नका, त्यातूनच खरे सामर्थ्य उगम पावते. वृषभ राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस आपल्या वागणुकीत बदल करण्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यात आणि कृतीत सौम्यता असेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. ज्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र वाढतील, सामाजिक स्तरात तुमचा मान वाढेल. आज तुम्ही भविष्यातील आर्थिक नियोजन कराल. नवीन जमीन खरेदीचा विचार कराल आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता असेल. गाढव कधीच आळस करत नाही. कितीही थकलं असलं तरी ते आपलं काम करतच राहतं. ही शिकवण माणसाने आत्मसात करावी. कामात कसूर केल्यास यश दूर जाईल. त्यामुळे प्रत्येक कार्य समर्पणाने पूर्ण करा. जो आहे त्यात समाधानी रहा, कारण समाधानामुळे चेहऱ्यावर हास्य असतं. आंतरिक समाधान हे खऱ्या यशाचं रहस्य आहे. स्पर्धा किंवा हाव यांच्यापासून दूर राहा. मनःशांती आणि स्थिरता या जीवनात मोठं स्थान ठेवतात. वृषभ राशीच्या मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपले अभिप्राय आम्हाला कळवा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि राधे राधे.